सुंदर देखा भेंटे
रूपा पाहतालोचनी सुंदराने
जन्म अनुत्याचे
जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली कृत्य झालो कृत्य झालो इच्छा केली तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती तुका म्हणे काळ आता करून शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली विडाला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाचे सद्गुरु रामसुखा ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरु पादुका मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवं महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ज्यांचे क्रिया स्मरण होईल त्यांचे अधिकरण ते शिवचरण श्री गुरुचे ओम नमो ज्ञानेश्वर
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा सेविल प्रीतला जगदोन्नय जगद्गुसी तुकारामांचा भक्त प्रयाण काळी देवे विमान पाठविले कधी काळा माझी अद्भुत वक्तविले मानवले रघुवीचा माहिले निळा म्हणे सकळ अनुरेमी तुकडा तुका आकाशेवर जगदोन्नय जगदगुसी तुकारामांचा अमृत महोत्सव असतो 375 आणि त्या वर्षाच्या निमित्ताने असणारा चालू असणारा सप्ताह परम भाग्ययोगाने माझ्या उपासनाने माझ्या हात वाट्याला दशमीची सेवा आली पालखीच्या वाटेवर जात असताना मला धाकटे मंडळी देण्याचा योग आला माझ्यासारख्या आणि मग तो सुंदर महाराजांची सेवा आपल्याकडून घडावी सेवा परम भाग्ययोग असतो की आपल्याकडून भगवंत करून देतो सेवा करत नसतो सेवा ही घडली गेली तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा बोलविता जे माझ्याकडून सदाची काही पूर्व पुण्याची सेवा होत आहे आमच्या वंश परंपरेने जे चालत आहे सेवा त्यांच्यामुळे घडत आहे तुकाराम म्हणतात माझ्याकडून सेवा कशी नाही का आमच्या आधीच्या वंशाने केलेली आहे म्हणून ती माझ्याकडची सेवा करतात तसे तुम्ही सर्व मंडळी की जी सेवा करतात तर आपण करत नाही तर ती घडते करणं काय असतं आणि घडणं काय असतं ते कळलं पाहिजे ते जर कळलं नाही तर मग आपल्या शरीराला गडबडते असेच उन्हाळ्याचे दिवस असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये राहण्याचे शेतातले काम म्हणजे त्यावेळेस नांगरणी वगैरे चालतं आता ट्रॅक्टर म्हणून सगळं गाड्या घोड्या आल्या सगळं पण पहिल्यांदा कसं असतं त्यावेळेस नांगरात जोड डबल पाहिजे तर ती जोड लावायची त्यावेळेस नांगर व्हायची नांगर कसे तेवढंच हातावर नांगरायचे आहे ना बाबा मग सगळं उन्हाळ्याचे दिवसात नांगरणी दिवसभर काम करून दमलेलं असतं काम करून दमून घरी आलेलं असतं घरी आल्यानंतर तिने आपल्या माऊलीने भाकरी खाल्ल्या तो जेवला जेवल्यानंतर संध्याकाळचं ते चौपालीवर झोपलो आणि झोपल्यानंतर थोड्या त्याला 8 वाजता आठवण आली की अगं पाणी दे का म्हणून त्याने काय केला तिला आवाज दिल्यानंतर तिने असा पाण्याचा लोटा आणला तो पाण्याचा लोटा असा हातात लोटा धरून ती तिथपर्यंत गेली तर त्याला परत झोपलं पण ती मला विचार करते 5 मिनिटं आता झोपते आपण त्यांना उठल्यानंतर पाण्यात पण पाणी देण्यासाठी ती निघायला 5 मिनिटं म्हणतो 1 तास झाला 1 तास म्हणतो 4 तास झाले आणि पहाटे 3:30-4 वाजले आणि त्याला सहज जाग येते तर ती पाण्याचा लोटा अशी हातातच घेऊन उभी असते ती लोटवून एवढा कशाला तू त्रास
पाणी द्यायचं. मी घेतलं असतं पाणी. माऊली का म्हणते, नाही हो, तुम्ही दिवसभर या वनामध्ये नांगरट केलेली आहे, तेवढं थकलेला तुम्हाला पाणी देणं गरजेचं. उन्हाळ्याचे दिवस म्हणून मी थांबले, तुम्हाला आले जाग म्हणून. ही बातमी शेजारच्या वर कळली. त्याच्यापेक्षा अजून जवळच्या ती बातमी कळली, ती राजाला बातमी ती कळली. राजाला बातमी अशी पतिव्रत आहे आपल्या गावात, तिचा आपण सन्मान करा. तिने जर त्या पतीला सांभाळलं तर नंतर मग आपला राज्य सांभाळलं जातं. पहिला आपण तिचं काय करावं, सत्कार. आणि म्हणून राजा येतो छानपैकी सर्व त्याच्या याच्यातून राज्यामध्ये सजवलं आणि त्याच्या गाडीत घरासमोर थांबला. काय एक हार, एक शाल, श्रीफळ, नारळ काय होतं, सत्कार करतो. इतकं छानपैकी तुम्ही सेवा करताय, आनंद. त्याचे शेजारची काय म्हणते, एवढं असं विशेष काय केलं जाऊ, काय म्हणते, एवढं असं विशेष काय केलं, पाणी घेऊन घेऊ, बाकी काय केलं जाऊ, पाणीच घेऊन बाकी काय केलं काय करायचे. अहो तुम्ही आता उद्या राहणार कामाला, दिवसभर राहणार नांगरडा काय करा, घरी की मी आपण तुमच्याची भाकरी केल्यानंतर तुम्ही जेव्हा जाऊ, तुम्ही काय करा, पाणी माग. आणि पाणी मागितलं तर पाणी मागल्यानंतर ती पाण्याचा लोटा काय करते, घेऊन येते उभी राहा. पाण्याचा लोटा असा हातातच उभा असतो, आपल्या लोक बघतच नाही. तिथं आता कोणी नाही. आपण काय करू, सकाळच्या वेळेस तो पाण्याचा लोटा काय करू, लोक आले की परत हातात घेऊ. लोक आले की तो पाण्याचा लोटा आपण परत हातात घेऊ. आता सध्या काय करू, आपण खाली ठेवू. ह्याला काय म्हणायचं, करणं. ह्याला काय म्हणायचं, करणं. आधी जे केलं ते काय म्हणतात, तुका म्हणे मज झगडता सेवा, बोलू पुण्य ठेवा ओळखलं. मी जी सेवा करतोय तिथे आमच्या आलेली परंपरा. आणि हे सर्व तुम्ही मंडळी या धाकट्या मंडळीचं वैभव संपन्न करणे म्हणून वैभव वाढवले. ज्यांनी हा पांडुरंग तुमच्या दारापर्यंत पोहोचलाय, त्याचा योग, त्यांच्या सेवेचा परम भाग्याचा योग असतो. तुम्हा आम्हाला हा योग घडला, हे आपलं परम योग असतो. धन्य देव गावं, पुण्य भोगे गावं, तिथे नामदेव पाव. जगदवंदने जगतुलसी तुका मानस पंढरीचा पांडुरंग, जर गाव बाहेर नव्हतं विचारलं तर विश्वंभर महाराज पंढरीची वारी करायची. पंढरीची वारी केल्यानंतर ते जर आपल्या दशमीच्या दिवशी पंढरीला यायचं, एकादश करायची, पुन्हा 5 ते 6 दिवसात ते वारी पूर्ण करायची. ती वारी केल्यानंतर परत जायची. असं जर असताना स्वतः विश्वंभर महाराजांना, म्हणजे तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या आधी आणि त्यावेळेस पांडुरंग स्वतः होता, आता तू काय माझ्याकडे काहीच काय येऊ, मी तुझ्याकडं. त्यावेळेस स्वतः पांडुरंग साक्षात स्वप्नातील विश्वंभर महाराजांना की मी अशा अमराईच्या वनामध्ये आहे, त्या ठिकाणी बुक्का तुळस आहे, त्या ठिकाणी उत्खनन करून माझ्या स्वयंभू मूर्ती तुम्ही स्वतः जातात. तिथलं सर्व काढतात पाण्याच्या वेळेस आणि त्या मोठ्या काढतात तर त्या पुढे बसवतात. तर त्याचे स्वतःच जे आता आपण तुम्ही जे मंदिर पाहता ते सर्व मंदिर नव्हतं, स्वतःचं विश्वंभर छोटस घर होतं. आणि त्या छोट्याशा घरामध्ये तुकाराम महाराज विश्वंभर महाराजच्या मूर्तीची स्थापना केली. त्या प्रसंगाची धन्य पुण्य रूप कैसा झाला. प्रमाण काय, कुंडलिकाच्या निकट सेवे जैसा धावी बराडी, मूळ पुरुष विश्वभर विठ्ठलाचा भक्त तो, त्याच्या भक्तीने सांडून आले दिवस. तसं विश्वंभर महाराजांच्या सेवेत कुंडलिकाच्या निकट सेवेत कैसा धावे बराडी, मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त तो, त्याच्या भक्तीने सांडून आले देव आले. तर देव मध्ये आले तसे त्या धाकट्या पण देवामध्ये पुन्हा मुळे आले. नाव सांगा ना, तुमच्या तोंडातून आलं पाहिजे. म्हणजे कसं असतं, त्याचा नावाचा अर्थ कसा आहे ना, विष्णू म्हणतात, त्याचा नावाचा उद्धार असतो. त्यांच्या हा पूर्व पुण्यामुळे
की आपल्याला हा जीव लागता असतो की सेवेचा जीव असतो. आपण त्या जणांना पण जाणार आहे का, पण एकाच्या कैवाडे मुगवे भोवताळीचे कोडे, एकाने सेवा केली त्याचा योग आपल्या सर्व मंडळाला मिळतोय. जर एकादशी तर छान पैकी म्हटली असते, त्याच्यामुळे भगवंताचं खरं नामस्मरण होतं, आपल्या जीवनात चिंतन होतंय. खरं हा सुंदर आपल्या जीवनात आलेला हा योग आहे. मग मनुष्य जन्मामध्ये आवर्जून अभंग घेण्याचा उद्देश काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले सांगते. तुकाराम महाराज म्हणतात की मी जन्माला आलो तर माझ्या जीवनात आज फळ प्राप्त. तर मला काय भेटलं, तर पांडुरंगाचं दर्शन भेटलं, माझ्या जीवनात पांडुरंगाचं नामस्मरण, पांडुरंगाचं चिंतन. जन्म आलं त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती. संतांनी माझा सहवास केला, संतांचा माझ्या जीवनामध्ये योग आला आणि माझ्या जीवनामध्ये त्यांची सेवा झाली, तुम्ही सांभाळले संती. आणि माझ्या जीवनाचं काय केलं, तर माझ्या जीवनात ती भ ही जीवनात ही भ ही गोष्ट सहज आणि काय केलं आयुष्यात, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जी कृती केली ती जी मी इच्छा प्राप्त केली ती माझ्या जीवनात पुन्हा मिळाली. ही सांभाळले संती का म्हणे काळ आता करू न शके. कशामुळे काळावरती विजय संपादित केला, कशामुळे तुम्ही सांभाळले संती भय निरसली ग्रंथी. विठाल सुरुवातीला वाक्य होतं की तुकाराम महाराजांविषयी निळोबराचा प्रयाण काळी देवे विमान पाठविले. साक्षात तुकाराम महाराजांना काय पाठवलं, तर विमान पाठवलं. आपल्याला काय विमान न्यायला येणार, आपल्याला विमान न्यायला येणार नाही, आलंच तर आपण त्या विमानात बसायचं, आपण त्या विमानात बसायचं. आपल्याला ते विमानात बसूशी वाटत नाही. आपण म्हणलं आता मला जायचंय, जेव्हा तुम्हाला तुला न्यायला आलं मी तुला, आपण म्हणणार आहे का चला मी तुमच्या बरोबर येतो म्हणून का आपण का म्हणू, मला वरती यायचं, मला वैकुंठात काही काम नाही, मला इथं आवडतं. थोडं आवडतं नाही इथं नाही. आपण कोरोनाच्या काळातून वाचून आलेले म्हणून योग आहे आपला सुंदर जीवनातला. ही कृपा आहे. आणि ज्याच्याकडे पैसे तो सुद्धा गेलाय, ज्याच्याकडे नाही तो सुद्धा गेलाय, पण आपण जे राहिलो ते त्याची कृपा आहे. आपण दादा अजून आपल्या जीवनात नामस्मरण व्हावं, चिंतन व्हावं, भजन व्हावं, कीर्तन व्हावं ही त्याची इच्छा आहे. आणि आपल्याला खरंच कळत नाही जन्म कशासाठी काय साठी. आपल्याला जे एवढं कळत असतं तर आपण मग कशाला एवढं व्याप वाढवला असतात, अजून वाढवायचं वागणं. तर प्रयाण काळी देवी विमान पाठविले, पांडुरंगाने साक्षात विमान पाठवलं, विमानावर तुकाराम महाराज बसले. पण आपण बसणार नाही. का बसणार नाही? अहो तुम्हाला मला इथं राहायला आवडतं, त्या मृत्यू लोकांना आवडतं, त्या आपल्याला आवडतं असं नवल नाही. ते इथं अजून कोणाला आवडतं? स्वर्गीचे मध्यलोकी
हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला कळतंय आपला जन्म आला नाही, पण मृत्यू लोकात आहे ही गोष्ट आपण काय झालेलं आहे नाही विसरलोय आपण. मैत्रीला जाईल मैदा आनंद सगळं सरपण आनंद सगळं कृती आनंद त्याच्या मैत्रीला जाऊन आपल्या गप्पा चालू राहतील बजेट पोट झालं नाही तरी आपल्या आपण काय म्हणतो तो मिळाला आपण कधी मानणार आपण म्हणतच नाही की मी कधी मानणार आहे म्हणतच नाही तर आपल्या माहिती आपण कधी मानणार मरणाची भीती घालावी आम्हाला जगायचं वाटतंय आम्हाला कुशल मरण्याची भीती घालत मरणामध्ये म्हणून चिरंजीव पद मध्ये स्वतः म्हणतात की नित्य माणूस नित्य मरण जाणच मी मरणार ती सतत आपण हे केलं तर खरंच मारणार तर मग माझ्या जीवनामध्ये मला काय केलं पाहिजे याची आपल्याला जाणती आपल्याला जायचं आहे आपल्या जीवनात आपल्याला एक प्रवास करायचा आहे हा आपल्या जीवनाचा हा सुंदर प्रवास आहे मग या प्रवासामध्ये आपल्याला काय करायचं पण आपल्याला हा जन्म मिळाला कालच्याला काय झाला राम जन्म आता 2 दिवस येणार आहे हनुमान जयंती आहे रामाचा सुद्धा जन्म झाला हनुमंतरायाचा सुद्धा जन्म म्हणजे देव जे येतात ना जन्म होऊन विविध भविष्य कशासाठी येतात तर भक्ताने दाखवा केला तर देव जन्माला येतो भक्त ज्यावेळेस इच्छा प्रकट करतात त्यावेळेस देवाला यायला लागते विठ्ठल तुम्ही म्हणता हे असं कसं मी शास्त्र वाचते वेद वाचते बरोबर असतं पण मी लय सांगण्यापेक्षा मी माझा अनुभव सांगतो बरं का माझा तर यांना माहित कॉलेजला प्राध्यापक आहे एम ए करून PhD करूनच्या माझं सांगून महत्वाचं वाटतं पण मी ज्यावेळेस कॉलेजवर होतो त्यावेळेस मला आवर्जून विचारलं का वारीच्या संदर्भातल्यानंतर जसे मीडियावाले आमच्या सगळ्यांच्या मागच पडते किंवा तुमची मुलाखत सांगा तुमची मुलाखत सांगा तुमची मुलाखत सांगा वारीचा अनुभव सांगा हे सगळं मग आम्ही काय होतं आम्ही बाकीचे म्हणून आपलं वारी कॉलेजवर होतो त्याच्या आधी 2 दिवस सांगा त्याचा एक अनुभव सांगा तर आमचे महाराज आहेत ते म्हणजे कॉलेजवर आहे मग कॉलेजवर आवर्जून विचारण्यात आलं की बाबा तिथं फोनवरच विचारलं हॅलो महाराज नमस्कार कुठे म्हटलं कॉलेज काय तुम्ही देव पाहिला का त्यांनी काय प्रश्न केला पाहिला नाही म्हणजे तुम्ही वारी कधीपासून करता त्यांनी मला प्रश्न केला कधीपासून वारी करता म्हटलं आईच्या मांडीवर असल्यापासून मी वाचतो काय आईच्या मांडी असल्या आणि पण तुम्ही देव पाहिला नाही म्हटलं नाही पाहिला काहींनी ज्यावेळेस लोकांना विचारलं त्या तसं स्वामी विवेकानंदांना विचारलं होतं की देव आहे का पाहिला असेल तर दाखवा ते जसं रामकृष्ण परमहंसांपर्यंत आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अनुभूती त्यांच्या जीवनात प्राप्त होते ते म्हटलं मी देव तर काय पाहिला नाही पण वारीचा अनुभव मला आईच्या मांडीवर असून वडिलांच्या वर असतो हा वारीचा अनंत पटीचा माझ्या जीवनात अनुभव आहे मग म्हटले मग तुम्हाला देव कसा दिसला म्हटलं देव दिसला नाही देव मला सहाय्य करण्याची अनुभूती आहे म्हणजे कसं काय तर त्याच्या असं उलट उत्तर वेगळं आल्यानंतर काय ते सांगितलं तर आम्हाला वारकऱ्याच्या रूपात दिसला गोरख्याच्या रूपात दिसला कृष्ण रूपात दिसला अशा वेगवेगळ्या रूपात देव दिसतात यांचं उत्तर ऐकल्यानंतर मला म्हटले कुठे तुम्ही आल्यानंतर आवर्जून मला दिसतो देव कसा दिसतो उच्च नीचे काही निष्ठे भाव दासी पुत्र कन्या विदुराच्या
दैत्या जरी चर्मों लागे जरूर सांगते कबीराच्या मागे सज्जन कसे असत असं अनंत पटीने देव त्यांना सहाय्य करतो. तर तुम्हाला मला का सहाय्य करत नाही? देव आपल्याला सुद्धा सहाय्य करतो पण तो आपल्याला का करत नाही? तर अपबल तपबल बहुबल शेवट आहे दा अरे तो हरिनाम. अपबल मी करतोय माझ्यामुळे चालतंय. अपबल तपबल मी इतक्या वर्षापासून करतोय मी इतक्या वर्ष करतोय. बाहुबल अंगात ताकद आहे तेव्हाच आपण करतो. आणि हरे तो हरिनाम सर्व का म्हणे घालू तयामध्ये भाडू वाहू हा संसार त्याच्यानंतर त्याच्यावर समर्पित केला की त्याच्या आपल्या जीवनात त्याची आपण त्याच्यानंतर चालू ठरवलं. आपण जर करत असो तर तो आपल्याला कळत नाही. म्हणून बट्टूदास म्हणतात जब मैं था तब हरि नहीं. जब मैं था तब हरि नहीं. हरि है तो मैं नहीं है. प्रेम करी अति साखरी तामे दोना सम. म्हणजे ज्यावेळेस आपण मी असतो त्यावेळेस भगवंत आपल्या जवळ भेटायला येत नाही. आणि ज्यावेळेस तो सर्वस्व करतो याची जीवनात अनुभूती मिळते. त्या खऱ्या अर्थाने ईश्वर तुमच्यामध्ये नांदत असतो. अशाच प्रकारचं मी आज सहज आता आल्यानंतर थोडा आल्यानंतर माझ्या परिवाराच्या संदर्भात बसतो. आमच्या आपल्या पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणापासून गावातून गेल्यापासून तर पार इथपर्यंत पंढरपुरापासून सगळं योगदान किंवा तुम्ही म्हणतात सर तुम्ही सगळं म्हणता. तर त्यांनी स्वतः सांगितलं की काही करत नाही. ते सर्व गावकऱ्यांमुळे सगळे एकत्र येतात ते वैभव संपन्न करतात. इतक्या बघा आम्ही सुरुवातीला त्या गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर सगळी अशी महाराजांना वाळलेली सुकलेली अशी दळपड झालं. म्हणजे कसलं महाराज आहे. पण पुढे आल्यानंतर हे मंदिर झाल्यानंतर कसं पुढे हिरो गाळा खेळायला लागले. तर ते कशाचं प्रतीक आहे. तर हे सेवा केल्यानंतर त्याच्यानंतर हे वातावरण सुद्धा जाते. त्याचे अभिनयाचं सर्व अजून ते इतर एकादशी देतात कीर्तन होतंय भजन होतंय आणि जीवनात खऱ्या अर्थानं म्हणजे जब मी नाही सर्वस्व आहे तर त्यावेळेस खरा ईश्वर तुमच्यामध्ये असतो. राम जन्मामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय केलं त्यांची बरीचशी प्रश्न त्याच्यातले ठराविक होते सांग. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वडिलांचा शब्द ऐकला. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ऋषींचा सहवास घेतला. 14 वर्ष वनवासामध्ये तर 10 वर्षाचा कोणाचा सहवास. तर ऋषी म्हणजे साधू संतांच्या सहवासामध्ये काळ व्यतीत केला आणि त्यांनी जे केलेलं ते पालन पोषण त्याचं ती गोष्ट. हनुमान जन्म जर पाहिला तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केले. शरण जे हनुमंता तुम्हा आले काय भक्तीच्या त्या वाट्यामध्ये भक्ती केली. भक्तीची जीवनात केली. पण आता भागवतामध्ये की भक्ती काय झालेली आहे वृद्ध झालेली आणि ज्ञान काय झालेले तरुण झालेलं आहे. भक्ती काय झालेली वृद्ध झालेली एकदम म्हातारी झालेली. तिला कशाची गरज आहे. ज्ञान आणि नामाची गरज आहे. त्यावेळेस ती भक्ती तरुण होऊ शकते. मग आपल्याकडे काय फरक झालाय. आपली संस्कृती खूप महान आहे पण आपल्या संस्कृतीचा पक्का त्रास आहे. मला कसंच आहे. शंकर काय करतोय त्याच्यापाशी चिले बोलली आहे. कृष्ण कुठे ठेवलाय तमाशात नेऊन ठेवलाय. खरं आहे ना. तर मी कुठं बोलतोय. कालच्याला रामपान म्हणजे मी अयोध्येला ज्यावेळेस मूर्ती स्थापनेला गेलो 500 वर्ष पण नव्हता पण त्यावेळेस राम मंदिरात साजरा होत. आता शोभायात्रा काढायची. गणपती पुढं होतं डीजे. तुमची गाडी त्याला आवडते माहिती गाडी. कालच्याला सुद्धा राम जन्म होता मंदिरापेक्षा गर्दी पुढे जास्त. एक गाणं
फक्त तेवढी आरती झाली नंतर काय सगळा नाही झाला. आपण संस्कृतीचा वैयक्तिक देवाचा काय केलं नाही, आपल्या संस्कृतीचा आपण आज आणि हे काळ वाचवणं कोणाचं काळ तर खऱ्या अर्थाने संतांचं कार्य, त्याचं दंडन करणं, त्याचं कथा चिंतन भजन हे तर त्याचं नामस्मरणाचं साधन. कथेने आपल्या जीवनाचा खरा उद्धार होणार आणि ती कथा सोडून आपण ती डीजे लावून शांत तरी आपण शांत व्हायचं तर शांत होणार नाही. चला आपल्याला योग येतोय, आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे, आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे, आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आलेलं आहे. पण हीच गोष्ट आपल्या जीवनात आपण विसरलो. देव येतात भक्त ज्यावेळेस इच्छा करतात त्यावेळेस येतात, संत येतात तर ते स्वतः येतात आणि स्वतः जातात. घेईन मी जन्म जन्माला काय यायचं असतं तर त्यांनी काय घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा चरण दर्शन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण हा त्रिसूत्री योग जीवनात साधला जातात. तर खऱ्या अर्थाने काय जन्माचं करतात हरिनाम कीर्तन, कीर्तन असतं ती कथा असते, ते भगवंताविषयीचं वर्णन असतं. देवाचं चरित्र हे अमृत आहे आणि संतांचे चरित्र हे धर्मामृत आहे आणि हे अमृत आहे की आपल्या जीवनाच्या खरा अर्थाने होत असतो. म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संतांचं आपल्या पूजन घडतंय आणि महाद्वारामध्ये आपल्या जीवनात प्रवेश करतो. यासाठी जन्म आहे, याच्यासाठी तिसरी गोष्ट जन्म नाही, याच्या व्यतिरिक्त जन्म नाही. याच्या व्यतिरिक्त जे सगळं चालतं ना, आला प्राणी जन्मासाठी, गेला प्राणी व्यर्थचे गेला. देवाच्या विचार सांगतात आपला जन्म जर आला असेल तर आपला जन्म व्यर्थ आहे. तो जर जीवनाचं करतो, तिसरा जर जन्म होतो तर अनिच्छा प्रारंभ. आपण कधी जन्माला येणार माहिती नव्हतं आणि आपण कधी जाणार बरं माहीत असावं का नसावं. किती देवाची कृपा आहे आपल्या, आहे का कृपा आहे. जर मला माहित असतं की मी या तुम्ही नाही, मी या तारखेला या दिवशी असा या ठिकाणी जाणार, मी इथे कीर्तनलो राहिला असतो का, मला सारखीला मी त्या काट्याला धावायला शिकलं असते की आज तारीख मी माझा वाढदिवस साजरा केला असता का, मी आपण या दिवशी जाणार आहे असं. आपण काय केलं असतं का, पण ती आपल्या कृपा आहे. आपण कधी जाणार आहे माहित नाही, कधी येणार कधी जाणार नाही. हा जन्मच मुळात आपल्याला कसा मिळतोय. 20 लक्षणी वृक्षांमध्ये घ्यावा, जळचे रुगावा 9 लक्ष, 10 लक्षणी किड्यांमध्ये घ्यावा, 10 लक्षणी पशुचे मानवी तरी 4 लक्ष, एक योनी कोटी फेरा नर देही तारा लक्ष 84 कोटी भेटतात लाभा बडे भाग्य माणूस तर पावा, सूर दुर्लभ सद ग्रंथ लागावा, साधन दाम मोक्ष द्वार. बड्या भाग्याने तुम्हा आम्हाला हे मोक्षाचं द्वार मिळालं. हे मिळाल्यानंतर आपल्या जीवनात आपण त्या भगवंताला त्या विश्वामध्ये जी वस्तू निर्माण झाली ना
तिचं उद्दिष्ट, तिचं लक्ष, तिचं ध्येय दोन नाही, किती एकच. साधं डोक्यात टोपी. तिचं उद्दिष्ट काय? डोक्यात टोपी. माईकचं उद्दिष्ट काय? की माझा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचायचा. घड्याळाची किंमत गेली की घड्याळ शायनिंगला घातले ना, त्याचा उपयोग काय? वेळ पाहिला. पेनचा उपयोग काय? मी जर ते पाठण घालत बसलो तर त्याचा योग्य उपयोग होईल का? नाही. तसा मनुष्याचा काय उपयोग आहे? मनुष्याने काय केलं म्हणजे त्याचा खरा उपयोग करतात. तर मनुष्याचा खरा उपयोग तोच आहे हरिनाम कीर्तन संतांचे भजन घालून या 3 गोष्टी केल्या म्हणजे त्याचा खरा योग्य उपयोग आणि त्याचे योग्य त्याबद्दलचा बनतो. पण ते न वाटते सगळे या जन्मात ते काय. आपण सगळे म्हातारी माणसं काय म्हणतो, माझ्या कधी लहानपणात कधी माझ्या आजी माझ्या कधी लय लहानपणी इतके आंबे खायचं की कंटाळ्याचं खायचं. बस रानातले माझ्या खेळणं जाणं जाणं कोणाचं काय चिंता नसतं. आपण माझ्याकडे लहानपणात मोठ्या मनात काय लहानपण खरं सांगा. आता लहानचं पोरग त्या पोराला दप्तर केवढं आहे एवढं वाचते. त्याला कितीला शाळेला आहे, कितीला घालता शाळा तुम्ही त्याला? 7वीला का? 7 वर्षाचा असताना 5 किती 2.5 ना तर 3 हा 3 वर्षाचा असताना शाळेला जन्माला आलं नाही आलं तर त्याच्या काय जाते आपण शाळेत जायचं. बाबा शाळेत छोट्या शाळेत अशी आपण त्याला असं त्या बालवाडीच्या शाळेत कधी गेला कधी आलाय येऊन त्या घरी जाऊन बुड्या मारून परत घरी यायचं परत. पण आता कसं आता स्पेशल ते कंपाऊंड लागलेलं ते बंदिस्त शाळा आणि त्याच्यातून त्याला ते रिक्षातून किंवा गाडी स्पेशल जाणार आणि त्याच्यातून ते परत सकाळची त्याची 7ची शाळा आणि 10 वाजता आपण उठून त्यांनी 5 वाजता उठायचं आणि शाळेत जायचं. आणि रिक्षात बसला तर ते किती बसायचं? सगळ्यात लहान असेल तर त्यांनी रिक्षा ड्रायव्हरच्या मध्ये बसायचं. आणि मग ते असं झोपत असते ते झोपतच असते. ते कसं असतंय झोपत असतं ते आपण असं उभं राहतं. गुरुजी पुढे गुरुजी गुरुजी मंडळीने घेतले चिंतन करा. आमच्या शाळेला उपयोगी तुमच्या शाळेचं 33 वर्ष त्याच्यानंतर काय उपयोग नाही. फक्त सर्टिफिकेट लावून ठेवायचं. मग तुम्ही मस्त असं बोलता म्हणलं ते रिअल आहे त्यात काय गोट नाही. त्याच्यानंतर काय खरा जन्म यासाठी म्हणून त्यासाठी त्याचा खरा उपयोग व्हावा. काय त्या पोराला त्याच्या झोपत असताना त्याला पूर्ण पाणी घालायचं तिथंच वाढायला सुरुवात करते. तसंच रड लागते त्याला इकडून तिकडून वाढायचं. आपण पहिल्यांदा शाळेत गेलो तर तसंच जायचं. पण आता त्याला स्पेशल टायमिंग टाकलं पाहिजे. त्याचा टाकलं पाहिजे. त्याचं बसतात आणि गेलं की रिक्षात गेलं की बसलं की ते सगळं लहान असतं ते जमतात तिथं अडकलं आणि रिक्षात बसतं. झोपत आपण हटून काय खातात पाठत असा सूर्य उगवताना आला वरती की त्याला वाटतं काहीतरी पाहून त्याला वाटतं पाहू इकडे तिकडे गाड्यांचा आणि ते असं वरती वाटत त्याला तिथंच पाठवत खाली वाटत ते परत खाली वाटत ते काय वरती करत. आणि शाळेत गेल्यानंतर सांगतात मी तर स्ट्रेट लाईन बोलतच मला ते असं ते शाळेत असं जात. हा स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन ते वाकडा तिकडं जोडतं ते झोपतच असतं. म्हणजे नर्सरी काही घेतात सगळी त्याच्यातच जाते. आता पहिलं थोडं तरी करतो घरी नंतरचे ज्युनियर सिनियर तसे त्याच्यातच जातात. आणि ती पुढे आल्यानंतर त्याला काय आपण लावतो आता स्पेशल तडका
क्लासला जायचे. तुमच्या वेळेस 10वीच्या वर्षाला क्लास होता, आता क्लास होता. क्लासवर जायचंय 2 तास तो क्लासला जातोय. त्याच्यानंतर ते क्लास नाही होण्याचं त्याला वाटतं काहीतरी आपण आनंद घ्यावा. सगळं टीव्ही बघतात, आपण मी टीव्ही पाहावा. मी ह्यालाच म्हणतात की आमची मालिका तिकडे नाही मोबाईल, तिकडे झालं की म्हणतात आमची क्रिकेटची मॅच आहे तिकडे जाऊ. त्याला काय अर्थ नसतो. आणि परत पोराला काय बसला गेला. लहान मुलांनी मोबाईल वापरायचा, वापरायचा कधी आपणच वापरायचा. परत द्यायचा आमचं मुलं नाही मोबाईल वापरतो, आपणच त्याच्या हातात दिला. पण त्याच्या सगळं अत्याचार त्याच्यावर. आणि बाहेर गेल्यानंतर त्याला एक महत्वाचं काय मागायचं नाही. कुणी काय दिलं तर घ्यायचं, अजिबात घ्यायचं काय का सांगतो काय अजिबात घ्यायचं. आणि मग ते पुढे गेलं पाहुण्यांनी काहीतरी दिलं की ते असं लोक काहीतरी त्याला जास्त सगळी नियम त्याचं होतं की याच्यात काही माझ्या घरी असं लहानपण आपलं 25 वर्ष 30 वर्ष बाबा असं शाळेत जातात. 10वीला पुढे तरी 16 वर्षांना ते उड्या मारत जाते. बाबा बाबा मी 5 झालो. किती टक्के म्हणतो 85. नाही रे बाबा 85 कितवा नंबर तो तुटला. दुसऱ्या एवढा जीव काढला, एवढा जीव काढला, सगळं खेळणं बंद केलं. आणि जेवढा नंबर काढून झालं उपयोग. अरे बेटे जो जीता वही सिकंदर. ज्याचा पहिला नंबर आला तोच झाला, बाकी सगळं एवढा म्हणून त्या अभ्यास केला, त्याला पाकीट केला, काय त्याचा उपयोग नाही. म्हणून 10वी झाली, 12वी झाली, 15वी झाली. 15वी होऊन सुद्धा आता काय उपयोग होता महाराज? नाही ना, स्पेशल कोर्स केला पाहिजे. स्पेशल त्याचा एक ऍडिशनल कोर्स. आणि आता काय झालं तर तो स्पेशल MSc IT याचे कोर्स क्लास दिल्याच पाहिजे. तसं असं जातात 25-30 वर्ष याच्यात जातात. आणि म्हणतो याच्यात काही मजा नाही. 10 बुलेटवर फिरतोय बघ आणि माझा तास गाठवायचा. तो मग काय म्हणतो माझ्या लग्न केल्याविषयी तो लग्न करायचं. आणि तुम्हाला आम्हाला माहिती लग्न केल्यानंतर काय होतं. आता झाल्यानंतरच तो त्यावेळेस थोडा सावतो. आणि तिकडून 2 दिवस जिजोरीची हळद उतरत त्यावेळेस लगेच होतात अहो येताना भाजी दळताना लाईट बिल हे सर्व जीवनाचे सगळे जातं. आणि आम्ही मंडळी म्हणतो की आपल्याला वारीला तो काय म्हणतो त्यावेळेस आता मला सवय मी रिटायर झालो ना की मी तुमच्या बरोबर वारीला तवर मी वारीला येणार. आणि नित्य उठून सारा क्रम चालला. आणि मग रिटायर झाला की मग हात चालत नाही, पाय चालत नाही. आणि मग काय करताना असेच जर आपल्या जीवनाचा हा जीवनाचा खरा क्रम आहे. खूप छान वातावरण आहे. निवांत वातावरणामध्ये इतकं सुंदर. मी पहिल्यांदा 12 ते 2 कीर्तन करत जातात. नाहीतर आमच्या संध्याकाळचं कीर्तन नाही तर पाठाचं लवकर 6 ते 9 कीर्तन त्यावेळेस चालायचं करून 10 ते 12. पण 12 ते म्हटलं आता लोक झोपत आनंद वेळ होता. आणि हा काही चांगला आहे की त्यावेळेस थकवा बी येत नाही.
आणि म्हणलं आता माझं मलाही झोपलेलं काही नाही म्हणलं आता मला झोप लागली काय का रोज 2 कार्यक्रम करायचे किंवा 1 कार्यक्रम प्रवासामध्ये आपलं जीवन कसं जन्म बघा पक्षाचा कसा होतोय एका पक्षाचा जन्म हा पिंजऱ्यात होतो एका पक्षाचा जन्म हा पिंजऱ्यात होतो आणि त्याचा जन्म त्याचा जाणं सुद्धा जाणं हे महत्वाचं आहे बरं का माझ्या कीर्तनावर तुम्ही काय लक्षात ठेवा जाणं हे जाणारच नाही की आजी दिसायचं नाही जाणार त्याला कळलं त्याच्याकडून पुण्य घडणार आणि जाणारच नाही त्याच्याकडून पाप घडणार विठ्ठल संत जायची भाषा शिकवतात एका पक्षाचा जन्म पिंजऱ्यातच होतो आणि तो पिंजऱ्यातच त्याचा शेवट होतो 1 नंबर दुसऱ्या नंबरचा पक्षाचा बाहेर फिरत असतो छानपैकी सर्व त्याची भरारी मारणं सगळं फिरणं तिथं खाणं बाहेर फिरणं मुक्त संचार करतो पण याचा कशाला तू पकडला जातो आणि तो पक्षी काय आणतो पिंजऱ्यात आणला तू पिंजऱ्यात आणल्या इतका फडफडतो की त्याला काय वाटतं इथून बाहेर पड इथून काय करावं बाहेर जावं एक भरारी मारावी ते खूपच भरारी मारावी इकडं तिकडं जावं फटफट ते खचतात आणि नंतर त्याचा मालक काय करतो त्याला पकडून आणलेला ते मिरची देतं त्याला खायला पेरू देतं खायला ते नादून तर नक्की फिरतो त्याचा दरवाजा जरी उघडला ना तर तो उडून जा तो काय म्हणतो पिंजऱ्यातच पिंजऱ्यातच बरे चला काय चला एवढा त्रास घ्यायचा तर पिंजऱ्यातच तरी माझे आणि तिसरा पक्षी मुक्त सहार करतो आणि पिंजऱ्यात असताना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो कीर्तन काय चाललं कळत नाही आमच्या की लय तू काही ना काही फिरून सांगत राहतो आमच्या सगळं दोन इंडियाच्या वस्तून जात आम्ही म्हटलं मी मुद्द्यावर सांगत असतो पण ते कळायला लागतं पहिला पक्ष तिसरा पक्ष सांगितला तो मुक्त झाला मग तो पक्ष आपण आहोत का आपण मुक्त आहोत का आहे की आपण इकडं जायचं म्हटलं तिकडं जातो तिकडं जायचं म्हटलं की तिकडं जातो आपण पिंजऱ्यात आपण किती नंबरचे पक्षी 3 नंबर 2 नंबर 1 नंबर आपण किती नंबरचे पक्षी आहोत नाही म्हणा आम्ही पक्षी नाही आपण जुने आम्ही सर्व 1 नंबरचे आहोत आपण पिंजऱ्यातच आपला जन्म आपण सर्व पिंजऱ्याच्या संसाराच्या सर्व बंधन आहेत आपल्याला शाळा हे बंधन आहे आपल्याला हे नोकरी करणं बंधन आहे आपल्याला सगळे बंधन आहे आपण मुक्त नाही आणि संत म्हणतात उठा जागी वाऱ्याचा भावेच्या देवी माता जन्मजन्मच्या इच्छा जर पूर्ण करायची असेल तर संत मंडळी येतात आणि आपल्याला हे बाहेर करायला आपला जन्म खरं पिंजऱ्यात होतो पिंजऱ्यातून काढण्यासाठी जपून येतात जन्माचं काय करायचं असतं तर जन्मात आपल्याला त्या पांडुरंगाला प्राप्त करायचं त्यांनी त्यांच्या जीवनात तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर त्यांची आई राहते वडील वाढतात त्यांचा लहान मुलगा संतू वाढतो सर्व संसाराची जबाबदारी त्यांच्या सुद्धा आपल्यासारखी पडली जाते तरी सुद्धा ते कीर्तनाला द्रौपद म्हणायला उभं राहायचे त्याच्यातून सुद्धा त्यांनी गीता भागवताचं वाचन केलं चिंतन केलं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याचा पूर्ण गाभारा बांधून घेतला गेला असं सर्व काम त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरांचं सर्व काम आणि स्वतः ज्ञानेश्वर म्हणतात की संतांची पाहिजे हा माझा विश्वास सर्व वावेल असं झालो त्यांचं त्याची माझी इतर करीत सकल जिने हा गोपाल त्यांची माझी कृपा केली संतांचा सहवास माझ्या जीवनात मला घडला गेला त्यांच्या जीवनात सद्गुरूंची कृपा झाली कृपा झाल्यानंतर सत्यगुरू या कृपा मध्ये परिणाय घडली सेवा सापडले वाटे जाता जाताना मस्त पितो राहा ठेवला
माझ्या पुस्तकावर हात ठेवला. त्याने सांगितलं आवर्जून की वाढ वडिलांनी जी माझी पंढरीची वारी केलेली त्या वारीमध्ये काय करतोय, मला याचा काय आहे सार्थ अभिमान. पंढरीची वारी आहे माझी, तुकाराम महाराज आवर्जून सांगतात की ही पंढरीची वारी माझ्या वडिलांनी केलेली आहे. स्वतः अध्यक्षपद असताना जर माझ्या जीवनात जर मी काय अनुभव, जर मला विचारतो काय अनुभव आला तर मी तुम्हाला काय सांगतो माझा अनुभव. मी ज्या लोकांना जाऊन भेटायचं, ज्या लोकांना त्या सहवासात जातो, साधारणच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्या लोकांना मी विचारेन तू जो घेतोय तो तर आनंदी आहेच, त्याला मिळतंय, त्याला वाटेवरती जेवायला मिळतंय, झोपायला मिळतंय, सगळ्या गोष्टी मिळतंय जातो. पण मी ते मिळतंय त्यांना कसं विचार, जो देतोय ना मी त्यांना आवाज देतो की काहो तुम्ही काय हे दान करता, हे काय करताय तुम्ही. तर ती लोक जे सांगताना त्यांच्या घरातल्या प्रत्येक लहान मुलापासून तो मोठ्यापर्यंत सहवास जर ते पाहिलं तर लहान मुलापासून सगळे घरातले सगळे जातात. त्या घरामध्ये गेलं ना तर ते घरातल्या लहान मुलापासून तर मोठ्या तर त्या घरातल्या प्रत्येकाला जर विचारलं की त्याच्यातलं प्रेम विचारलं तर त्यांना विचारायचं की बाबा काय योग आहे. तुम्ही घेणं आनंदी आहे पण इथं देणं सुद्धा तुम्ही आनंदी दिसताय. तर ते मी विचारायचं तुम्ही कधी पसंत करता, तर ते स्वतः आवर्जून सांगायचे की माझ्या आई ही सेवा करायची, भाकरी थापायची आणि ही वारकऱ्यांना काय करायची, देव करायची. पिठलं भाकरीवर काय असेल ते देव करायची. आता आम्ही शिरा करतोय, लापशी करतोय, बुंदी करतोय, वरण भात करतोय, बालुशाही करतोय आणि ते देव करतोय. तर ते देण्यामध्ये मग ते संत सांगतात की घेण्यात आनंद नाही तर खरा आनंद देण्यात. काय सांगायचं अशी उभी डोळ्यात अशी प्रश्न विचारला की न सांगता त्यांचं पूर्वजांचं त्या आशा घरातल्याचे डोळ्यामध्ये अक्षरशः धारा वगैरे राहतात. त्यांच्या घरातल्यांचे विचारला की माझ्या आईची सेवा ही काय करतोय तर जतन करतोय. एखाद्याला विचारलं तू काय सेवा करतोय तर तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला खाद्य घेऊन वारी करायची. ही परंपरा त्यांनी चालवल्यानंतर मी स्वतःही चालवत आहे. मी कामाला असताना काही जण 3 दिवस सुट्ट्या करतो, 15 दिवस सुट्ट्या करतो, 8 दिवस सुट्ट्या करतो, आणि वर्षभर सुट्ट्या काढत नाही. पण ह्या दिवसाच्या आम्ही आवर्जून करतो. त्या वाटांचा शब्द आम्ही काय करतो आपल्या जतन करतोय. ह्याच्यात खरा आम्हाला हे करण्यामध्ये इतका आनंद आहे की त्याची गलती ते स्वर्गात सुद्धा नव्हतं. ही पंढरीची वारीचा अनुभव जर सांगावं काय तुकाराम पाहून स्वर्गाची पंढरीच्या वारीवरती निघाल्याचा अनुभव तर म्हणजे देवाच्या दौऱ्यात खरं देव आपल्या जीवनात देत ना हेच खऱ्या जीवनाचं खरं लक्षण असतं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या जीवनामध्ये पांडुरंगाचं दर्शन होतं, हे फळ जीवनात प्राप्त होतं. इतर लोक सगळे पहाडाच्या कट्ट्यावर बसलेले असतात, निवांत बसलेले असतात. भंडारा, भामचंद्र, गोरवडी या 3 डोंगरावरती जायचे सतत झाल्यानंतर विठ्ठल आमचे जीवन विठ्ठल सिद्धीचे जाणं विठ्ठल ज्ञान आणि पहाडावरती बसणारी वाटत पाहून तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात काय केलं त्याचे आवर्जून पाहिलं जन्मासाठी.
जन्मालो त्याचे आज फळ झाले तुम्ही सांभाळले संती फळ निरस अधिकारी जगदवंतने जगदगुरुजी तुकाराम म्हणतात की संतांनी माझ्या जीवनामध्ये माझा सांभाळ केला माझ्या जीवनात आपलं उलट होत आपलं आपण इतकं MA PhD MPhil MCom MSc ST सगळ्या डिग्री घेऊन बसतोय पण त्यावेळेस आपण काय म्हणतो मला खूप यायला मला खूप कळायला आणि अशा प्रकारचं सगळं विद्यार्थ्यांनी संपादन केलं असतं तो त्याला सगळा PhDचा सगळा अभ्यास सुद्धा झाला म्हणून मला जीवनाचं खरं अध्यात्म मला जीवनामध्ये मला घ्यायचं आहे मला हे सगळं अध्यात्म खऱ्या अर्थाने घ्यायचं आणि मग तो फेकून आले आश्रमला तिथं बाबा बसलेले साधू बसलेले त्यांच्याकडून काय कर विद्या संपादन आता हा फरक तोडतच जात असतो ताटात कसं ताटातच जातो आणि सगळं जातो असं त्यांच्यावर जातो बाबा आता समजा बाबांना त्याचा सुद्धा बाबा तुम्हाला बाबा तुम्ही मला शिकव ते शिकवतील का याला याची घटमेंट आहे ना याला काय शिकवायचं तो म्हणतो की तुम्हाला काय विद्या येते ना ते मला ती शिकवा ते मला विद्या शिकवा बाबा म्हणतात ऐकताय ना तुम्ही ऐकताय ना तुम्ही डोळे उघडे ते म्हणले की मला तुझी काय घ्यायला लागेल परीक्षा घ्यायला तर परीक्षा हे आतापर्यंत एवढ्या सगळ्या परीक्षा दिलेले त्यामुळे काय परीक्षा मी देतो म्हणलं परीक्षा तुमची परीक्षा ना मी सहज देतो म्हणलं एवढ्या परीक्षेत मी पहिल्यांदा मध्ये आता काय आवडे म्हटले काय आवडलं मी तुमच्या परीक्षेत सहज देतो तू उद्या सकाळी उद्या तू ये मग तू परीक्षा आणि मग तो सकाळी आपलं काय एवढं परीक्षा ही परीक्षा काय आवडे सोपी परीक्षा चला आपण देतो आणि म्हणून तर त्याच्यापर्यंत जातो बसतो आणि मग त्या परीक्षेचे नियम त्याला सांगितलं काय नियम सांगितलं मी जे काही कृती करत राहील त्यावर तू बोलायचं एवढंच करायचं
आपल्या जीवनामध्ये बाबाला आलं एवढंच करा. तू मध्ये बोलायचं एवढी सोपी परीक्षा आणि मी काय करत असतो तू बोलायचं एवढंच करायचं. याच्या इथे तसं काही करायचं. मी काय करतोय तर तू फक्त पाहायचं बोलायचं आणि मग ते साधं महाराज वेळ जात उन्हाळ्याचं खाली पाणी असतं तळाला ती बाटली अशी खाली टाकली जाते. टाकल्यानंतर ती वरती असतं सुरुवातीला अशी गच्च झालेलं वरती असतं त्याला सगळं बाटल्याला कसं छिद्र लागलेलं आणि ते छिद्र पडल्यानंतर ती वरती असतं त्याच्यात 2-3च थेंब पाणी राहायचं आणि ते साधं माणूस काय करायची एवढी बाटली घ्यायची की ती अशी खाली वाचायची. पहिले म्हणून बघतो बोलायचं परत पाणी अशी पाण्यात बाटली टाकली जाते आणि ती बाटली जर चढवली वरती असतो नेहमी असतो ते अर्धे वरती आली की त्याच्यात असं थोडंसं पडलं आणि ते असं त्याची वाटायचं. दुसऱ्या वेळेस ते असं बघतो करतो तर गप होत बोलायचं पहिल्या बाटलीला तिसऱ्या बाटलीलाच तू त्याला काय ते बाबा तुम्हाला साधं कळत नाही म्हणलं. अहो या बाटलीला काय आहे झेल म्हणले सगळे डोळे म्हणले याच्यात पाणी राहत नाही म्हणले सगळं. आपला नियम काय होता मला तुला मिठी द्यायची रे बाबा. आपला नियम काय होता तू बोलायचं तू बोलला म्हणले मग एवढं बोला एवढं कशाला काय लावता येते बाबा रे तुला तेच सांगत होतो तू बोलायचं. पण ह्याचा अर्थ काय म्हणते तू एवढ्या विद्या घेतल्यास ना तर त्या खऱ्या विद्यापासून तू करायला त्याने तुला सगळ्याच्या अलंकार निर्माण तुला ताटपणा आला तुला तुला बाकीतले छेद लक्षात आले पण तुला तुझ्यातले छेद लक्षात आले नाही आणि ते काढण्यासाठी जीवन असतात तरी साधू संत असतात आणि संतांच्या संवाद केलं की जीवनाचा खरा आपल्याने उद्धार तुम्ही सांभाळलेली संती संत आपल्या जीवनातलं प्रयत्न असतात त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व विद्या संपादन करतात. ज्ञानेश्वरी गाथा एकनाथ ठाकूर त्यांनी त्यांच्या जीवनात वाचन केलं चिंतन केलं त्याच्यानंतर त्यांनी जे लिखाण केलं नामदेव महाराजांच्या स्वप्नात असणारी इच्छा त्यांनी त्यांच्या सगळी पूर्ण केली. गाथा लिहून कृत्य झालो इच्छा केली तर इच्छा काय केली तर ते नामदेव महाराजांचं राहिलेलं अपूर्ण काम ते त्यांच्या गोष्ट पूर्ण बघितलं. गाथा लिहून झाली लिहून झाल्यानंतर ती इंद्रांच्या डोळ्यामध्ये बुडवण्यात आली. बुडवल्यानंतर देवाला धावा 13 दिवस झाले निश्चितरित्या नपावसी अनंता मायंबा हे पांडुरंगा माझे जर ग्रंथ घोटाळा असतील तर माझ्या जीवनाला जमला. पांडुरंगाला विनंती करतात तो का म्हणे आता मांडलेले जगवान हा सांगितलं हे भगवंता मी तुझ्यापाशी प्राण समर्पित करण्यासाठी देवाला चळवळा देवाला नाही रे बाळा मी तुझे हे ग्रंथ छातीशी तोडून न्याय इंद्रायणी 14व्या दिवशी आहे ग्रंथ वरती आले आणि आपले सगळे पंडित ज्ञानी असतात लोकांनी परत लिहून काढले. अरे इथं दहावीचा अभंग कोणता बाकी नाही काय लक्षात एक गोष्ट एक कविता तरी बाहेर आर्टिकल असतात जन्म की हा एवढी एकच माहिती होती लक्षात. शिवाजीच कोरिनेशन मला तर इंग्लिश तेवढेच लक्षात राहील. शिवाजीच कोरिनेशन नाही तर व्हॉट्सअप 4-5 GB इंग्लिशचे ते पाठ केलेले शब्द बाकी काय लक्षात राहते. अरे पण जरी घडला असेल तो या तारीला तुझ्या सुद्धा विष्णू नाही महाराजचे पुन्हा
खालचा जाता मंदिराच्या शिळा मंदिर आहे, त्या शिळा मंदिरावरती कृष्ण आणि रुक्मिणी आहे. तर कृष्ण आणि रुक्मिणी तर काय आहे, बाळ वेशी घेऊन स्त्री तिन्ही ब्रह्मांडचे पेटला नक्की म्हणून बाळ वेशामध्ये ते बोलून वेळानंतर तुला म्हणतात तू माऊली मावाळ चंद्रावली चित्र पाण्यावली पात्र अखंड प्रेमाचा आणि माझे ग्रंथ मला पुन्हा मिळेल. मला याच्यात आनंद आहे. पांडुरंगा तू खरंच इतकी प्रेमळ आहे आणि म्हणून त्या प्रेमाच्या पांडुरंगाचं आपण काय केलं पाहिजे, जीवनात सतत उठता बसता त्या भगवंताचा आपण नाम घेतल्यामुळे विद्यार्थी म्हणून 40 मिनिटाचा तास असतो. म्हणून आमचे शिक्षक 5 मिनिटं देत पास करतो न करतो, म्हणजे 30 मिनिटं आधी शिकवायचं. 2 तास बसल्यानंतर ज्ञान जाऊन मी 2 तास थांबू शकतो. त्याला म्हणला त्याच्यामध्ये तो का म्हणे काळ आता करू न शकेल बन वैकुंठ गमन. माझ्या जीवनामध्ये मला परम आवडतं आई वडिलांच्या पुण्यामुळे हा जीवनातला अध्यक्षपदाचा योग आहे. हा अध्यक्षपद सगळ्यात लहान वयाला असताना मला मिळालं. आमच्या देवस्थानचं मोठं माझं आई वडिलांची पुण्य आवर्जून काय सांगतो, तुझं आई वडिलांची तुमच्या जीवनात सेवा ही तुमच्या जीवनात करावी, तुम्ही करावी. तुमचं फळ का असेल पुण्य का असेल. मी त्याच्यानंतर आवर्जून आमच्या मोठ्या मंदिरामध्ये 5 मजली इमारतीचं ज्यावेळेस पूजन केलं, एवढा मोठा अभिषेक केल्यानंतर याला विचारलं त्या ब्राह्मणाला एवढं कशाला करायचं, तो पूर्वजनाला संतुष्ट करण्यासाठी करायचं. अजितपणे करा ना. पाणी घातलेली का संतुष्ट समाज जिवंत बळी त्यांना संतुष्ट करा, त्यांना समाधान करा, त्यांना कौतुक झाला. तुम्ही त्यांची खरंच समाधान त्यांना तुमचा अनंत पटीने आनंद. मला माझ्या जीवनात माझ्या आई वडिलांचा खास आवड नव्हतो. उद्याची जी एखादं त्यावेळेस आई वाढते आणि जी आळंदीची एखादं असते त्यावेळेस वडील वाढते. दोन्ही दिवस असे मोठे एका दिवशी वडील वाढतात आणि आई मकर संक्रांतीचा जो एका दिवस त्या दिवशी वाढते. पण जीवन सांगून गेली ठास प्रकारे सांगून गेली मी या दिवशी जाणार. सांगून देवळा मी लय संतुष्ट आहे. तुला अध्यक्षपद बसायला लागला याच्यात आपला आनंद आहे. आपल्याला वाटतं आपलं जीवन आपल्यापाशी असावं, आपल्या समाजात असावं, आपल्यापाशी खेळावं. आपल्या मुलाचं कौतुक पाहणं कोणाला आवडणार नाही किंवा मुलाला सुद्धा आपल्या आई वडील असणं. पण हा काळाचा असणारा परिणाम जेवढं मनुष्य शिक्षण घेतो तो बाहेर जातो आणि तिकडूनच कोरोनाच म्हणतो की ती बाई तिकडंच करून घ्या. हे किती अज्ञान आहे, अज्ञान आहे. त्याच्या जीवनात त्याला दुसऱ्या अध्यायामध्ये आवर्जून मला कधी म्हणलं की 5 वर्ष फोन केला की महाराज जायचं. मी फक्त महाराज मला विचारलं असेल की मी रोज काय अभ्यास करत असेल अजिबात नाही. मी फक्त ज्ञानेश्वर जसे आई वडील वाढत मी फक्त दुसरा अध्यायच वाचतो किंवा फक्त त्याच्या जन्म आणि मृत्यूचा संवाद सांगितलेला आहे. त्याचा साधू संतांचा संवाद सांगितलेला आहे. आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर काय होतं की कीर्तनासाठी काहीच अभ्यास करत नाही. म्हणजे आले येताना गप्पा मारत होतो, गाणे हे करत होतो, हे करत होतो. पण मनुष्य मिळाल्यानंतर जातो कुठं का याची आपल्याला चिंता कधीच वाटत नाही. काय करायचं या जीवनामध्ये त्याची आपल्याला कधीच दुसऱ्या अध्यायामध्ये त्याची मग काय करा तर कर्म सांगतो. कर्म जीवनात केलं की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानाने साधू संतांच्या जीवनामध्ये जीवनाचा हा योग करायला होतो. म्हणून संधी कर्म माझ्या जीवनात निश्चित चालू. मग तुकाराम महाराज त्यांच्या जीवनात चालू करते. म्हणून मला तो एक लहानपणात हे अध्यक्षपद घोषणाचा योग आला. दुसऱ्याचा योग मला विचारला तर अजून कोणता आला तर 350 वर्ष होती. म्हणजे वैकुंठ गमनाला जे बिजचं कीर्तन सोहळा होतो का वैभव संपन्न
त्यात सगळ्यात लहानपणी असताना आमची गोष्टी ज्या वेळेस मला कळलं माझ्याकडे जे कीर्तन आलेलं आहे तर मी 2 दिवस रडत होतो. किती दिवस की कीर्तन केलंय. आता एखादं चिंतन करायचं ना की मला हा करून बसवायचा आहे, मला हे करायचंय, मला ते करायचं. त्याचं काय गेलं एवढा समाज बसलेला आहे कीर्तन काय करायचंय निस्ताच रडून प्रेमाचा हा मुख्यच होता. कारण ह्या रायला त्यांनी आयुष्यभर परमार्थ आयुष्यभर परमार्थ आणि त्या परमार्थामध्ये त्यांनी शिव वैकुंठ गमन मुक्तात्मस्थिती सांगवी ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी भाग्य जरी ती गाया ब्रह्मरूप करता येते आणि ह्या गायने सदैव वैकुंठाचं ते वैकुंठाचं चिंतन असतं. त्या लहान वयाला आई वडिलांच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाचं बरोबर आहे. आणि काळामध्ये काळ आता ज्या काळाला आपण तुम्ही आम्ही सर्व जीव घाबरलो जातो. आज लई बोलणं सांगते पण जास्त बोलणं मला मुले 2 वाजता सोडायचं महाराज आम्हाला भुका लागलेले अजिबात नाही. तर आता संभाजी महाराजांचं बलिदान दिलं. 40 दिवस संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना बांधून ठेवण्यात आलं. त्यांच्या अनेक प्रकारचे फटके टाकण्यानं त्यांना ओढून वळण्यात आलं. नवे संभाजीराजांचे दोन्ही पाय तोडण्यात आले, दोन्ही हात तोडण्यात आले, त्यांचे दोन्ही डोळे त्या सळसळीत सळ्या अशा जरब करून निखाऱ्यामध्ये आपण नुसतं वर्णन ऐकलो तरी आपल्याला त्यांच्या अंगावरच्या सारखं काढायची, त्याच्यावर मीठ चोळायची, तिखट चोळायची, पण तरी सुद्धा औरंगजेबाला ते घाबरलं. तेजस्वी आंखें थी निकल गई पर छूटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के पर सत्कर्म से कभी छूटा नहीं. आंखें गई तो क्या हुआ, जिभा कटी, त्याची जीभ काढून टाकण्यात आली, पण तरी सत्कर्म से कभी छूटा नहीं. असा पुत्र शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजीराजांनी काळाला घाबरला नाही आणि धर्मासाठी कधी बदल नाही. धर्म म्हणजे काय, स्वधर्म दुसऱ्या सांगितलं स्वधर्माचं करा आणि आचरण करा आणि पालन करा, त्याच्यातच खरा मोक्ष हा दडलेला असतो. संभाजीराजांनी दोन्ही त्यांचे पाय आपण इतर टाळलं बरं हे असं वागायचं नाही. लगेच माझ्यासारखं महाराज हा तुमचा तुम्ही भजन करा, जायचं येऊ नका, आमचं काय घेतलं त्याचं परिवार अजिबात नाही. तर आपली जी माझं बोलून आहे पण मग काय संपादित काय करतो इतक्या 40 दिवस इतका वेदना संपूर्ण काळाला घाबरले नाही. आणि जय संभाजीराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 3 नंबरचे पुत्र हा जेवढा जो पालखी सोहळा वैभव संपन्न होते त्या संभाजी महाराजांनी नारायण महाराजांना मदत केली. नारायण महाराज पालखी सोहळा नव्हता त्यावेळेस, तुकाराम महाराजांच्या वेळेस ज्ञानेश्वरचा पालखी सोहळा नव्हता, प्रत्येक दिंडी आपल्या सगळ्यात पद्धत जात होते. पण नारायण महाराजांनी ज्ञानपाठ जो सप्तमीला तुकाराम महाराजांच्या पद्धतीच्या अष्टमीला माऊलीच्या पदकाच्या दोन्ही पादकांच्या पादुका गळा करायचा, ज्ञानपाठ कमरचा गळा करायचा. हा सोहळ्याला ज्यावेळेस मोगलांचं राज्य होतं त्या मोगलांच्या अनंत पटीने असायचे आणि तेव्हा संरक्षण म्हणून संभाजीराजांचं त्याच्या आमच्या देवतांचं पत्र आहे, त्यांची त्या खऱ्या सेवा करण्याचं तर त्याचं जतन करून त्यांच्यामध्ये दिवसला हे जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. ते वैकुंठाला येताना घाबरणार आहे
त्यांना कर्मच नाही, सगळं त्यांचं आयुष्य सगळं पूर्ण होतं आणि त्यांना जातात शोधिताची नाही म्हणून ओळख होतं पाहिजे आता दिसू नाही त्यांना ऐशी करीणार आहे पण स्वतः येतात आणि तो दिवस म्हणजे दशमीचा दिवस. दशमी तो पावन दिवस आहे. आजचं कीर्तन पावन एकादशी इतकं दशमीला सुद्धा आनंद साधने मन तुमच्या जी घडली जाते. दशमीलाच सत्यमुराय कृपा माझं परिणाम माग शुद्ध दशमी पाहुणी केला आहे कारण दशमीला ते पवित्र दिवस आहे. त्या दिवशी पांडुरंग स्वतः आले पाहुणे घराशी आज आले काय करू उपचार खूप मोड तर गरीब पाण्या माझी राखलेली आहे मुख सुधळ तुका म्हणे मी होतो आणि देव दशमीच्या दिवशी घरात येतात. म्हणजे या घरात सुद्धा दशमीच्या दिवशी येतात. मन आपण एकादशीला त्याचं नामस्मरण आपल्याकडून होणं गरजेचं आहे. हे आपलं आमचं भाग्य आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी कन्याची दशमी साजरी केली. सगळ्यांना कौतुक घातली. देव म्हणते तुम्ही आता चला तर ते म्हणते की आता नाही आता तर तरी सुरुवात झाली. मग एका दिवशीला अभंग घेतला भौतविज्ञा काळा ब्रह्मज्ञान आधी मुक्ता आत्मस्थिती ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी वाक्य तरुण आणि मग देव त्यांच्याबरोबर म्हणतात का शिवतात देव हात करतात येऊ तर हात त्यांचा पोचत नाही तर तुकाराम महाराज टाळाला आवाज देतात हे काळा आणि जगा काळ काय आम्ही माझा दिला आम्ही जातो दोन्ही प्रकार अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला जातात. वैकुंठाला गेल्यानंतर एक किंचाळी आवाज देते बाबा अशी गाठ्याने आवाज देते ज्या त्याला भेटत त्याला विचारते माझे बाबा पुढे गेले हो माझे बाबा पुढे गेले म्हणून प्रत्येकाला विचारणार की माझे बाबा पुढे गेले. प्रत्येक जण हे सांगतो की आमचे बाबा वैकुंठाला गेले. तुझे बाबा वैकुंठाला भागीरथी दावा करते माझे बाबा पुढे गेले हो माझे बाबा पुढे गेले. प्रत्येक जणांना विचारते की माझे बाबा पुढे गेले. प्रत्येक जण सांगतात वैकुंठ तिला राहत नाहीत आपल्या बाबांना भेटण्याचं. सगळे जण भेटतात आता इंद्राच्या डोहामध्ये ती पाण्यात उडी मारली जाते. पाण्यात उडी मारल्यानंतर मासे तिला अलगद वरती करतात. पंचमीच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज फाल्गुन वंश तृतीयेला वैकुंठाला गेले. पंचमीच्या दिवशी तुकाराम महाराज पुन्हा वैकुंठावर खाली येतात पुन्हासाठी येतात. बापाचा मुलीवरती जीव त्याचं हे उदाहरण इतका जीव असतो अतुलाट प्रेम असतो. मुलीचे हात ऐकल्यानंतर स्वतः निळोबारायांनी बोलवलं तर देव आले. ते तुकाराम महाराज आले नाही तर निळोबाराय त्यांना म्हणतात या जागी तुम्हा बोलाविले मी कधीच असे तुक्याचा धावा मी तुकाराम महाराजचा धावा केला म्हणून तुकाराम म्हटला जन्माशीर वाढण्यासाठी वरुषट वाढण्यासाठी यांच्यासाठी तुकाराम महाराज वैकुंठावर खाली आले आणि त्यांना ते भेटल्यानंतर मुलीसाठी आले की त्या मुलीला काय आनंद झाला माझे बाबा आले हो माझे बाबा आले टाळ पडून रडण्यासाठी माझे बाबा त्याच्यासाठी काय करू काय घेऊ इतकी अवस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर काय पटकन बनवून तर शेवया बनवतात. शेवया जसे आता हे कडक ऊन असत त्या टायमाला असं कडक ऊन असत दुपारचा टाइम झाला असता. दुपारच्या अकाळचं आपल्या ग्रामीणची जर ज्यावेळेस घर भेटली तर सगळ्या गाड्याला आपण राहत असतात कडे किंवा काढ्या लावलेला असतात जरा पण सापडतंय आणि असं असेल तर तिला दूध पुढं मिळत नाही. मग ती मुलीला म्हणते बाळा तो लोटा आण विलीश्वरा दिले दूध आणि मुलीला तसं धर्म पत्नीला काय संदेश दिला काय सांग देव भावया गरीब सायास देव पाहिला काय तर सायास
तसं तुम्ही देव पाहिला प्रत्येक गावातून येतो जवळपास नसताना तुम्ही सहाय्यास करून देवाविषयी चिंतन करा. देव पाहावया गरीब सहाय्यास असा देव पाहिला सहाय्यास तसं मुलीला सांगतात की बाळा मी कुठेही गेलो नाही, तू जिथं जिथं असं त्या ठिकाणी मी आहे. तू ज्यावेळेस तू माझा धावा करशील तर त्यावेळेस मी इथं आहे, कुठे गेलो नाही. म्हणून जगा काळ काय आपली माता गेला पाहिजे. त्या काळापासून संत मंडळी कुठेच असतात. तुका म्हणजे काळ आता करून ज्ञानेश्वर महाराष्ट्र ही संतांची भेट आणि भागवत धर्माचे ज्ञानेश्वर महाराज याचे कळस आहे. त्यांचा परम भाग्य होऊन आपल्याला जीवनात सुंदर योग होते. जगद्गुरु तुकाराम अमृत महोत्सवाचं ही कीर्तन सेवा माझ्या वाटेल मान्य सरकार सर्व मंडळी सदस्य मला आल्यानंतर काय घेऊन काय ठेवू त्या उत्साहाने आम्हाला त्याचा आनंद देवकर वाचण्याचा परंपरेला इतकं जतन करून सेवा करतात. कारण खरा आनंद करा भगवंत कुठं म्हणू शकतो खरं सेवेमध्ये म्हणून त्या संतांची तुकारामांचा एक मुखाने तुकारामांचं भजन Thank you.
आणि ज्योती मामा यांची पुण्यतिथी आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊ आणि खूप आहे आपल्या घरात माणूस पाठवतो आश्चर्य वाटले. आमच्या छोट्या कार्यक्रमाला याला पण सर त्यांनी सुद्धा सांगितलं बाहेर होत नाही ते करू म्हणून होत नाही ते घडण्यासाठी मगाशी सांगितले सायन्स केल्यावर काय होतं आणि करायला गेल्यावर काय होतं. तसं तर महाराज या कार्यक्रमात सहज असं छोटं छोटं महाराज सुद्धा मिळत नाही पण आम्ही मागच्या 4-8 दिवसात काही करून सुद्धा म्हणजे आजचे अभ्यास आम्हाला महाराज मिळाले कार्यक्रमाचे सुंदर दत्ताबापांनी म्हणावं घेतलं सर्वजण उपस्थित राहिले. कालही रामनवमीचा उत्साह अतिशय आनंदात पार पडला. आजची 7व्या दिवसाची सेवा हे मला वाटतं पोरे महाराजांनी यांना इथं आणलं. आपण यांना सांगायला नाही गेलो हेच पायाने आले होते. निमगावला परतीचा विना चालू होता त्यावेळेला यांना असं वाटतं की आपण धाकटे पंढरपूर जायचं आणि महाराजांची चाल ते मला बोलवून घेतलं आणि मी सहज विचारलं महाराज इथं एक सेवा करावी लागेल तुम्हाला. ते म्हणले त्याच्यासाठी तर आलोय इथं नाही करायची मग कुठे करायची. आणि आपण सहज त्यांना तारीख विचारली त्यांनी कबूल केली. अतिशय सुंदर सेवा केली. 7व्या दिवसाची सेवा आहे मला वाटतं त्यांची 6व्या दिवसाची सेवा आणि उद्या 7व्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण कदम महाराज मालेगाव यांची आहे. उद्याची पंगत समस्त टिकसळकर ग्रामस्थ यांची आहे आणि आजची पंगत आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष भारत मेटे यांची आहे आणि सकाळची पंगत जे आपल्याला हे शूटिंगचं काम करतायत ते गजानन महाराज कुदळे
काय त्यांना आवड लागली कोण राज 8 वाजता जाते, काही देणं नाही घेणं नाही. महाराज तिथं वर्गणी पण ही टाळकरी माळकरी ही लोक जी सेवा करतात त्यांची दिली आहे, त्यांना आपण द्यायला पाहिजे. त्याची कधी कीर्तनकार देते, टाळकरी देते, काय नेमकं ते इथं असं झालेलं आहे की इथं आतापर्यंत नामस्मरण जास्त झाले, सत्संगती जास्त झाली, अन्नदान जास्त झाले. आपण म्हणजे निमित्त आहे, आपण एखाद्या गोष्टीला नाव काढायचं सगळ्यांनी साथ द्यायची, ती मोठ्या प्रमाणात होत जाते. सगळ्या गाव सत्य आहे. या महाराजांच्या बरोबर आजचे कीर्तन हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान देहू, तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख, तुकाराम महाराजांचे वंशज. काय भाग्य आपलं म्हणायचं, गाठ पडणं मुश्किल आहे. यांची अतिशय सुंदर सेवा झाली, त्याबद्दल आपल्या संस्थांच्या वतीने आणि आपल्या सर्व भाविकांच्या वतीने त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आजची प्रवचन सेवा आजची प्रवचन सेवा ते फक्त ते पण इथं प्रवचन सेवा महाराजांचीच आहे. तर काय होतं, महाराज म्हणून इतरांची प्रवचन सेवा ठेवलं माणसं ऐकायला येत नाही, ते महाराज तेच प्रवचन करतात. त्यामुळे आजची जी प्रवचन सेवा आहे ती हरिभक्त क्षीरसागर महाराज यांचे. अजून ते आले नाही, जर नाही आले तर पोरे महाराज सेवा करतील मी अशी त्यांना विनंती करतो. महाराजांच्या बरोबर दीपक महाराज मोरे संस्थांचे पायक, त्यांचेही पायी इथे लागलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. उद्याची पंगत